आता प्लीज कोणी मध्ये बोलू नका 2 मिनिटं. नाही, खूप प्रतीक्षा करावी लागली. आज अखेर तर उमेदवारी जाहीर झाली. काय सांगा पहिली प्रतिक्रिया? खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी परत माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. काय आव्हान वाटतंय? आव्हान मला जनतेच्या दरबारामध्ये वाटत नाहीये, कारण गेली 10 वर्ष मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. जनाजनामध्ये, घराघरामध्ये, मनामनामध्ये माझं नाव आहे, कारण जनतेची नाळ ही मी कायम माझी जोडून ठेवलेली आहे. आणि गोर गरिबांपासून, वंचितांपासून सर्वांची कामं करणं, आणि मग तो कुठल्याही क्षेत्रातला प्रश्न असू द्या, शेतीचा असू द्या, उद्योजकांचा असू द्या, बांधकाम व्यावसायिकांचा असू द्या, किंवा आमच्या गोरगरीब जनतेचा असू द्या, आमच्या आदिवासी समाजाचे प्रश्न असू द्या, आमच्या मातंग समाजाचे प्रश्न असू द्या, आमच्या दलित समाजाच्या मागण्या असू द्या, मराठा समाजाच्या मागण्या असू द्या, ह्या सगळ्या मागण्यांवरती मी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ, मराठा समाजासाठी जवळपास 500 मुले आणि 500 मुलींचं महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं वसतिगृह, की ज्याच्यासाठी सरकारने 154 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. हे वसतिगृह मला माझ्या मतदारसंघामध्ये आणता आलं, मंजूर करून आणता आलं, याचा मला मनापासून आनंद होते. याच्यातलं खूप मोठी एक ताकद माझ्या मराठा समाजातील तरुणांना आणि तरुणींना मिळणार आहे. धन्य समाजाचं महाराष्ट्राचं पहिलं हॉस्टेल हे नाशिक मध्ये होत आहे. मी तुम्हाला सांगते की दागोजी भांगरेंचं स्मारक हे देखील मी माझ्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये उभारत आहे. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, जे त्यांचा झाड पडून त्याची काही दुर्दशा झालेली होती, तर त्याही दृष्टिकोनातून मी निधी मंजूर करून आणलं आणि नुकतेच त्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. रमाबाई आंबेडकर वसतिगृह 5 कोटी रुपयामध्ये मागच्या कालावधीमध्ये आणून बांधून घेऊन जवळपास 200 आमच्या दलित वंचित शोषित घटकातील मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, की ज्याचं भूमिपूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ह्या हॉस्टेलची स्थापना केली होती. अशा कर्मवीरांच्या आणि भारतरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला हात लावले, अशी वास्तू मला नव्याने साकारता आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या नाशिकची नव्हे तर देशाची आणि जागतिक स्तरावरचे एक आमचं नेतृत्व, की ज्यांच्या लढ्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये एक मोठी ऊर्जा मिळाली तरुणांना. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेलं अभिनव भारत संस्था ही माझ्याच मतदारसंघामध्ये येते, आणि ती वास्तू खूप जीर्ण झालेली होती. मला आनंद होत आहे की शासनाकडून 6 कोटी रुपये मंजूर करून आणून त्याच्या देखील कामाला सुरुवात झालेली आहे. कामं सांगायची झाली तर खूप सांगता येतील, त्याला 2-3 तास लागतील. परंतु मेळा बस स्थानकाचं आपण बघितलं असेल की मागच्याच काही दिवसांपूर्वी त्याचं लोकार्पण झालेलं आहे, की ज्या ठिकाणून श्रीमंत लोक विमानातून प्रवास करतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीचे विमानतळावरती सुविधा उपलब्ध होतात, पण जिथून जनसामान्य आमचे प्रवास करतात त्या मेळा बस स्थानकाचं देखील रूप मला बदलता आलं. आपल्या राज्यातील पहिलं एसी बस स्थानक त्या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म मला करता आले. त्या मेळा बस स्थानकाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर रोज त्या ठिकाणावरून 1100 गाड्या सुटतात आणि माझ्या नाशिक जिल्ह्यामधले 1 लाख प्रवासी त्या ठिकाणून प्रवास करतात. त्यामुळे हा किती महत्वाचा मुद्दा होता हे आपल्या लक्षात येईल. त्याच्या समोरच असलेलं सेंट्रल बस स्टेशन हे देखील आपण बघितलं असेल, ते पाडलं गेलेलं आहे, त्याचं देखील आपण भूमिपूजन केलेलं आहे. अशी यशवंत व्यायामशाळा ज्याला 100 वर्ष झालेली होती. जुनं नाशिक हे आमचं तालिमीचं गाव. प्रत्येक तालमीला मी स्वतःहून सुमोटो जाऊन निधी दिलेला आहे. आमच्या दांडेकर तालीमची जी इमारत आहे ती देखील पाडून त्याचं देखील आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते की जी नाशिकची जुनी ओळख आहे आणि जे काही ह्या गावामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये जे काही कर्मवीर ज्यांनी आपलं काम एक वेगळ्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये येऊन उभं केलं, ऊर्जा दिली, प्रेरणा दिली, अशा सगळ्या थोरांना, कर्मवीरांना, महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मी खूप मोठं योगदान या मतदारसंघामध्ये दिलेलं आहे. मला माहिती आहे की नाशिककरांना पुढच्या कालावधीमध्ये औद्योगिक वसाहतीची अपेक्षा आहे. मी माझे पुढचे 5 वर्ष नागरिक मला जेव्हा निवडून देतात तेव्हा मी एक वचन घेऊन नाशिककरांचं काम करत असते आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ही देवयानी फरांदे नक्कीच नाशिककरांसाठी एक नवीन उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला वेगळी झळाळी मिळून देण्याशिवाय राहणार नाही. मग ते सिंहस्थ असेल, सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा विकास करून घेणं असेल, किंवा नमामि गंगेचा जो प्रकल्प जो आहे ह्याला केंद्राकडून मंजुरी करून घेऊन त्याचा विकास करणं आणि गोदावरीला प्रदूषण मुक्त करणं, ह्या दृष्टिकोनातून माझी पुढची कार्यकाल